बरेच पेशंट्स आपल्याकडे निदान घेऊनच आलेले असतात की मॅडम माझं प्रोफाईल, लिपिड प्रोफाईल वाढलेलं आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, 250 आहे, 300 आहे, आणि आपण निदान करण्यापूर्वीच त्यांनी निदान करून झालेलं असतं, कोणाकडून ऐकून आलेले असतात. तर या कोलेस्ट्रॉल विषयी आपण काय सांगाल? तुम्ही कधी हावका बघितलाय? बागुलबुवा, भूत, पिशाच नाहीये, हे अस्तित्वातच नाहीये. तुम्ही दुसऱ्या पिढीला, पुढच्या पिढीला तुम्हाला आईने घाबरवण्यासाठी सांगितलंय तिकडे जाऊ नको, तिकडे हावका आहे, बागुलबुवा आहे, जाऊ नको तिकडे, असं जे सांगितलेलं आहे, भीती निर्माण करण्यासाठी एक अदृश्य शक्ती तिथे निर्माण करून ठेवली. प्रत्यक्षात ती आम्हाला पण दिसलेली नाही, आजीला पण दिसली नाही, आईला पण दिसली नाही, पण त्याच भीतीचा आधार आम्ही आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा घाबरवण्यासाठी करतोय. तिथे जाऊ नकोस, तिथे हावका आहे, तिथे जाऊ नकोस, बागुलबुवा आहे. तसंच कोलेस्ट्रॉल आहे. म्हणजे कोलेस्ट्रॉल ही एका शब्दात सांगायचं तर ही वैद्यकीय अंधश्रद्धा आहे. अस्तित्वातच नसलेल्या एखाद्याला अस्तित्व दाखवायचं आणि त्याची भीती घालून पुढची औषधांची मालिका सुरू करायची, हा जो काही पाश्चात्य विचारसरणीचा जो डाव आहे हा आपल्याला कुठेतरी ब्रेक करणं आवश्यक आहे. आयुर्वेदात त्याचा उल्लेख केला नाही का? आहे ना. मेदोरोग या नावाने आयुर्वेदामध्ये अनेक रोग सांगितलेले आहेत, स्त्रोतरोग सांगितलेले आहेत, कफाच्या दृष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्ही शरीराचे व्यायाम केले नाहीत म्हणून शरीराला अडचणी येतात, प्रमेहासारखा आजार आयुर्वेदात सांगितलेला आहे. म्हणजे कोलेस्ट्रॉलचा थेट विचार नाही केलेला, परंतु इनडायरेक्टली आणि कोलेस्ट्रॉलच्या क्षमतेच्या बाहेर सुद्धा खूप मोठा विस्तार आहे त्याचा विचार आपल्याला करायला लागेल. केवळ कोलेस्ट्रॉल, ते लिपिड प्रोफाईल, ट्रायग्लिसराइड्स ह्या मुद्द्यांना हे आकडी खेळ झाले, हा प्रोटोकॉल झालाय त्यांचा. मग हे किती पाहिजे तर या रेंजमध्ये पाहिजे, ह्या आकड्यांचे खेळ झाले. ह्या आकड्यात तुम्ही गुंतू नका. आणि तिथे जरी लिहिलेलं असलं की तुमचं कोलेस्ट्रॉल हायर साईडला दिसतं तरी खाली आणखीन एक वाक्य लिहिलेलं असतं, प्लीज को रिलेट क्लिनिकली. आता हे जे क्लिनिकली आहे, या क्लिनिकलीचा अर्थ त्या पॅथॉलॉजिस्टना पण माहिती नसतो आणि त्या डॉक्टरना सुद्धा निष्पक्ष सांगता येत नाही. ही फॅक्ट आहे. क्लिनिकलीचा आयुर्वेदानुसार जेव्हा अर्थ काढतो तेव्हा हे कोलेस्ट्रॉल वगैरे सगळे असे चिटपूट होऊन जातात आणि त्याची भीती मनातली नाहीशी होते. क्लिनिकली या शब्दाचा अर्थ मनाला, इंद्रियाला, आत्म्याला आणि अग्नीला जे आवश्यक आहे, जे तुमचं शरीर तुम्हाला आतून सांगतंय, त्याला क्लिनिकली म्हणतात. म्हणजे एक प्रश्न जर रुग्णाला विचारलं तर सगळे तुला त्रास काय होतोय? पेशंट विचारतो मला कोलेस्ट्रॉल आहे, मी म्हणतो तुला त्रास काय होतोय? मला जर त्रासच काही नसेल तर त्या कोलेस्ट्रॉलचा तू विचार करू नकोस. तुझं कोलेस्ट्रॉल एकदम नॉर्मल लेवलला आहे, पण जर तू मला सांगत असशील त्याच्यात लक्षणं कफवृद्धीची, स्त्रोतरोधाची दिसत असेल तर तुला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मीच माझ्याकडचं औषध देईन. जर तुला क्लिनिकली त्रास काहीच नसेल तर तुला कोलेस्ट्रॉलचं पण औषध नको, बीपीचं पण नको, थायरॉइडचं पण नको, पीसीओडीचं पण नको आणि शुगरचं तर त्यापेक्षा नको. ज्यासाठी तुला शरीर दिलेलं आहे ते तुझं धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ मिळवण्यासाठी तुला जे पाहिजे ते जर मिळत असेल तर बाकीचे छुटपुट आजार असतात त्यांना तू मोठं रूप देऊ नकोस. आज काय झालं माहितीये, ही हेल्थ केअर सिस्टीम जी झाली आहे, ही हेल्थ केअर सिस्टीम राहिली नाही, ती हेल्थ स्केअर सिस्टीम झाली. या भीतीपोटी अनेक आजार वैज्ञानिकच वाढवलेत. वैज्ञानिक म्हणण्यापेक्षा डॉक्टरनी वाढवलेत, पाश्चात्य जगताने वाढवलेत. मी वैद्य हा शब्द भारतीय आयुर्वेद या शब्दांसाठी एक दुसरा शब्द वापरतोय. त्यामुळे पाश्चात्य वैज्ञानिक जगताकडनं जे आजार प्रस्थापित केले जात आहेत, प्रस्थापित शब्द मी मुद्दाम वापरतो, हे मुळात आजार नव्हते. कोलेस्ट्रॉल हा काही आजार नाहीये, फॅटी लिव्हर हा काही आजार नाहीये, ती एक अवस्था आहे आणि त्या अवस्थेचं कारण शोधणं त्यांना जमत नाहीये म्हणून त्याला त्यांनी रोग या स्वरूपात लेबल लावून टाकलं. बरं, त्यांच्याकडे औषध आहे का काही? तर औषध काहीच नाहीये. बरं, जे औषध ते दिलं जातं त्या औषधाचे साईड इफेक्ट्स जे आहेत हे पुढे आणखीन 4 रोग निर्माण करणारे आहेत. 100%. बीपीची गोळी आहे, बीपीची गोळी घेतली की तुमचं रक्तातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, लघवीवरचा लोड वाढवला जातो, किडनीचं आयुष्य कमी केलं जातं, रक्तातलं पाणी कमी झालं तर रक्त जाड होतं, तर रक्त जाड झालं म्हणजेच वैद्यकीय भाषेमध्ये कोलेस्ट्रॉल वाढणार. मग आता कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक गोळी घ्या आणि रक्त पातळ करणारी दुसरी गोळी घ्या. या 2 गोळ्यांचे पुन्हा साईड इफेक्ट्स आहेत. कोलेस्ट्रॉल कमी करणारी गोळी घेतली, स्टॅटिन ग्रुप आहे, तो तुम्ही घेतलात की पुढे 100% तुम्हाला तुमच्या रक्तामधली साखर वाढलेली मिळणार आहे. आणि ऍस्पिरिन ग्रुप जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुमच्या सगळ्या सिस्टीम्स कोलॅप्स होत जाणार आहेत. सगळं रक्तच पातळ करून टाकलं. ते काय फक्त हृदयातलं रक्त पातळ होणार आहे का? ते संपूर्ण शरीरातलं रक्त पातळ होणार आहे. मग तुमच्या ज्या अवयवाला, मेंदूला, डोळ्यांना, सांध्यांना, सगळ्या पचन संस्थेला जे चांगल्या क्वालिटीचं रक्त पाहिजे ते सगळं रक्त पातळ केलं, मग त्या सगळ्या सिस्टीम कोलॅप्स होत जातात. म्हणजे परत मग त्याच्यासाठी मग आता रक्त पातळ झालं, आता जाड करण्यासाठी परत औषध, त्याच्यातले व्हिटॅमिन्स कमी झाली, मग ती आणखीन घ्या. म्हणजे ही सगळी औषधांची मालिका सुरू होते. मला असं वाटतंय की ही पाश्चात्य विचारसरणी जी वैद्यकशास्त्रामध्ये घुसलेली आहे ती आपल्याला थांबवणं
हीच जीवन पद्धत बदलणं आहे. म्हणजे मी माझ्याकडच्या पेशंटना स्पष्ट सांगतो की फक्त माझ्याकडचीच औषधं तुम्ही घ्या, आयुर्वेदाचीच औषधं घ्या. मी सगळ्या वैद्यांना सुद्धा या पॉडकास्ट तर्फे एक संदेश देऊ इच्छितो की जे काही पाश्चात्य आक्रमण औषधांचं किंवा ह्या तपासण्या पद्धतींचं आयुर्वेदावर झालेलं आहे, भारतीय आयुर्वेदावर झालेलं आहे, ते जर आपण झुगारून दिलं तर आपला खरा आयुर्वेद जो आहे, भारतीय आयुर्वेद जो आहे, हा जगासमोर येईल. आज जगाला सुद्धा हा खरा आयुर्वेद शिकण्याची इच्छा आहे. पाश्चात्य जगतामध्ये त्यांच्या वैज्ञानिक मॉडर्न एव्हिडन्स बेस्ड सायन्सला ब्लड प्रेशर, थायरॉइड, बीपी किंवा पीसीओडी, हार्ट अटॅक हे आजार कळत नाहीयेत का? कळतायत. त्यांची औषधं त्यांच्याकडे नाहीयेत, पण ह्या रोगाचं मूळ कारण त्यांच्या लक्षात येत नाहीये. ते जर आम्ही आमच्या संप्राप्तीद्वारे जर आपण रुग्णांना सांगितलं आणि ती संप्राप्ती भंग करणं, हेतू सेवन बंद करणं ही जर चिकित्सा असेल तर ती इंग्लिश औषधं घ्यायची काही गरजच राहत नाहीये. म्हणजे माझे निम्म्याहून अधिक पेशंट इंग्लिश औषधं बंद केल्यामुळेच बरे होतात. खूप साहसी विधान आहे सरांचं, पण सर इतके आत्मविश्वासाने करतायत यावर सगळ्या वैद्यांनी सुद्धा विचार करायला हवा आणि व्यक्तींनी, रुग्णांनी किंवा श्रोत्यांनी सुद्धा खूप विचार करायला हवा या सगळ्या गोष्टींवर. कारण हे खरंच खूप मोठं मार्केट आहे ज्याविषयी आपल्याला माहिती नाही. औषधांचं जे सायकल आहे, सरांनी जसं सांगितलंय की एका औषधाचा साईड इफेक्ट बऱ्या करण्यासाठी दुसरं, जसं अँटीबायोटिक घेतलं, खूप ऍसिडिटी झाली, मग अँटासिड घ्या, अँटासिडनी कॉन्स्टिपेशन झालं, मग त्यासाठी औषधं घ्या, अशी ही मालिका चालू राहते. मग आपण औषधांच्या किंवा आजारांच्या चक्रात फसू नये म्हणून सगळ्यात महत्वाचा उपाय आहे जीवनशैली बदलणं आणि आवश्यक आहे तिथे आपल्या भारतीय आरोग्यशास्त्र म्हणजे आयुर्वेदाची मदत घेणं.